आता बातमी आहे जरांगेंच्या आंदोलनासंदर्भातली। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे। 29 ऑगस्टला शेवटचं निर्णायक आंदोलन करणार अशी घोषणा त्यांनी केली। हैदराबाद गॅझेटियरनुसार 28 ऑगस्टच्या आत प्रमाणपत्र द्या, अन्यथा 29 ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा जरांगेंनी सरकारला दिला। याशिवाय आंदोलकांवरील सर्व केसेस मागे घेईपर्यंत 29 ऑगस्टचं आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही जरांगेंनी दिलाय। तर मनोज जरांगेंनी नेमक्या कोणत्या मागण्या केल्या आहेत आणि काय इशारा दिलाय ते बघूया। आपल्याला 29 ऑगस्टला म्हणजे 1 महिन्यानंतर आता 29 जुलै शेवटचं खूप मोठं आंदोलन, निर्णायक आंदोलन करायचं। शेवटचं आंदोलन करायचं आहे आणि निर्णायक करायचं आहे। 3 वर्ष हा संघर्ष चालू आहे। पुन्हा मराठ्यांचे प्रश्न मागे नाही राहिले पाहिजेत। शेवटचं आंदोलन, निर्णायक आंदोलन करायचं, इतकं ताकदीनं करायचं, पुन्हा मराठ्यांचे प्रश्न मागे ठेवायचे नाही। हे 3 वर्ष झाल्यामध्ये केसेस मागे काय बाबा, आमच्या लेकरांना इतकं मारून आमच्यावरच केसेस। कोणची प्रक्रिया करायची तुम्हाला? मराठी समजूनच घ्या। आता आपण हल्ल्यासाठी आलोच नाहीये तिथं। निर्णायक तुकडा पाडायचा म्हणल्यावर आता जागा सोडायच्या नाही, तरी मागं घेत नाहीत। सगळ्या केसेस मागं होईपर्यंत 29 ऑगस्टचं आंदोलन थांबवायचं नाही। स्थानिक चौकशीचा अहवाल आधीचा होता, त्यावेळेस प्रमाणपत्र निघत होते। आता हे निकाय करून नवीन सुटी आणली, नवीन काही बदल केले। स्थानिक चौकशी अहवालात 3-4 महिने झाले प्रमाणपत्र निघाले। हैदराबाद गॅझेटियर नुसार सगळे प्रमाणपत्र मराठवाड्यातले घ्यायचे, त्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही। 29 ऑगस्ट पासून सुरू। दरम्यान बहुतांश नागरिकांना प्रमाणपत्र दिले आणि आणखी अडचणी असतील तर चर्चेतनं मार्ग निघेल असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय। जात प्रमाणपत्र हे मागितल्यानंतर मिळतं आणि ज्या लोकांनी जात प्रमाणपत्र मागितले त्यांना ते प्रमाणपत्र मिळालेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे पेंडन्सी अतिशय कमी आहे। कोणी मागताय आणि देत नाही अशी परिस्थिती नाही आहे। मला असं वाटतं की फार कमी पेंडन्सी आहे, त्यामुळे जात प्रमाणपत्र दिले जात आहे। आणि इतरही ज्या गोष्टी आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढे निर्णय कार्यान्वित केले हे कुठल्याच सरकारने कधी घेतले नाहीत। अद्यापही कोणाचा काही रोष असेल, कोणाला काही वाटत असेल की हे योग्य होत नाही आहे, तर निश्चित त्यातनं मार्ग काढता येईल। त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येतील आणि त्याला योग्य पद्धतीनं मला असं वाटतं की त्याच्यावर मार्ग काढता येईल।